तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत की फार्मर आयडी तुम्ही कशाप्रमाणे बनवू शकता. म्हणजेच काय मित्रांनो, शेतकऱ्याचं एक प्रकारे ओळखपत्र. आता मित्रांनो, हे जे ओळखपत्र आहे शेतकऱ्यांचं, ते बनवण्याचे खूप सारे फायदे आहेत. जसे की मित्रांनो, तुमची जी काही माहिती आहे संपूर्ण एका आयडी मध्ये असणार आहे, ज्याला आपण फार्मर आयडी म्हणतो. आता मित्रांनो, जर तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी योजनेचा फायदा घ्यायचा असेल, म्हणजे लाभ घेत राहायचा असेल, तर तुमच्यासाठी पुढे समोर फार्मर आयडी कार्ड असणं गरजेचं होणार आहे. आता सध्या गरजेचं नाहीये. आता पीएम किसान योजनेचे पैसे जे येत आहेत ते अजून पण येणारच आहे. ज्यांच्याकडे कार्ड आहे त्यांना सुद्धा, ज्यांच्याकडे कार्ड नाही त्यांना सुद्धा. परंतु भविष्यामध्ये तुमच्याकडे फार्मर आयडी कार्ड असणं गरजेचं होणार आहे. तर आत्ताच बनवून घ्या. आणि बघा मित्रांनो, अजून जर तुम्हाला पीक विमा भरायचा असेल तरी सुद्धा फार्मर आयडी कार्ड लागणार आहे. तुम्हाला पीक कर्ज बँकेतून काढायचं असेल तरी सुद्धा फार्मर आयडी कार्ड लागणार आहे. तर मित्रांनो, फार्मर आयडी कार्ड बनवण्याचे हे असे खूप सारे फायदे आहेत. आता मित्रांनो, आपण बघूया की ऑनलाईन पद्धतीने तुम्ही फार्मर आयडी कार्ड कसं बनवू शकता. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा. मध्ये तुम्हाला व्हिडिओला स्किप नाही करायचं आहे. छोट्या छोट्या स्टेप असतात, तर तुम्ही काही जर मिस केलं तर तुमचं कार्ड बनवताना काही सुद्धा एरर येऊ शकतं, एखादा प्रॉब्लेम येऊ शकतो. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा. चला मग व्हिडिओला सुरू करूया. तर बघा, तुम्हाला क्रोमवरती या वेबसाईटवरती यायचंय, mhfr.agristech.gov.in. जर मित्रांनो तुम्हाला ही वेबसाईट मिळत नसेल तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा कॉमेंटमध्ये पिन केलेली वेबसाईटची लिंक असणार आहे, त्यावरून तुम्ही या वेबसाईटवरती येऊ शकता. आता इथे आल्यानंतर बघा, लॉग इन करण्यासाठी आपल्याला ऑप्शन पाहायला मिळतात दोन, एक ऑफिशियल आणि एक फार्मर. तर हे जे ऑफिशियलचं ऑप्शन आहे ते तर आपल्यासाठी नाहीच आहे. जे काही ॲग्रिस्टेकचे ऑफिशियल डिपार्टमेंट असेल त्यांच्या लोकांसाठी ऑप्शन आहे. आणि दुसरं बघा फार्मर. आता फार्मरचं ऑप्शन जे आहे ते इथे सध्या एनेबल करण्यात नाही आलेलं आहे. भविष्यामध्ये कधी ना कधी एनेबल होणार आहे. तर आता हे सध्या एनेबल नाही, म्हणजे फार्मर जे शेतकरी आहे ते स्वतः इथे या पेजवरती येऊन, या वेबसाईटवरती येऊन रजिस्ट्रेशन नाही करू शकत. तर त्यासाठी मित्रांनो, ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्यासाठी वरती बघा लॉग इन विथ सीएससीचं ऑप्शन दिलेलं आहे. म्हणजे आपण सीएससी थ्रू इथे रजिस्ट्रेशन नक्की करू शकतो. यासाठी आपल्याला लॉग इन विथ सीएससी या बटनावरती क्लिक करायचं आहे. आता आपल्याला हे सीएससीच्या पोर्टलवरती रिडायरेक्ट करणार. आता इथे आपल्याला आपला युजर आयडी, पासवर्ड, कॅप्चा टाकून साइन इन करून घ्यायचंय. जो तुमचा सीएससी आयडी पासवर्ड वगैरे असेल तो तुम्हाला टाकायचा आहे, साइन इन करून घ्यायचंय. आता बघा, आपण सीएससी थ्रू इथे ॲग्रिस्टेकच्या वेबसाईटवरती लॉग इन झालेलो आहे. आता इथे आपल्याला शेतकऱ्याचा आधार नंबर टाकून ऑथेंटिकेशन करावं लागणार आहे. तर बघा, ऑथेंटिकेशन करण्यासाठी आपल्याकडे दोन ऑप्शन्स आहेत. एक ओटीपी द्वारे आपण ऑथेंटिकेशन करू शकतो आणि दुसरं आपल्याकडे बायोमेट्रिकचं ऑप्शन देण्यात आलेलं आहे. तर जर कधी शेतकऱ्याच्या आधारला मोबाईल नंबर लिंक नसेल तर आपण बायोमेट्रिकचं ऑप्शन सिलेक्ट करून सुद्धा इथे ऑथेंटिकेशन करू शकतो आणि फार्मर आयडी बनवण्यासाठी रजिस्ट्रेशन करू शकतो. तर आपण आता ओटीपीच्या माध्यमातूनच रजिस्ट्रेशन करणार आहे. तर ओटीपीच्या ऑप्शनवरती आपण सिलेक्ट ठेवायचंय. खालच्या बॉक्समध्ये शेतकऱ्याचा आधार नंबर टाकायचा आहे. आधार नंबर टाकल्यानंतर कुठेही साईडला बाजूला क्लिक करा. एक ओटीपी आधारला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवरती पाठवलं जाईल. तो ओटीपी या बॉक्समध्ये टाका आणि व्हेरीफाय करा. व्हेरीफाय केल्यानंतर याप्रमाणे आपल्याला खाली राईट टिक दिसणार आहे, आधार व्हेरीफाय झालेला आहे. आता इथे खाली बघा, कॉन्टॅक्ट डिटेल्स मध्ये आपल्याला मोबाईल नंबर, ईमेल आयडी टाकायचा आहे. तर मोबाईल नंबरच्या वरती बघा इथे एक स्टार मार्क आहे. इथे स्टार मार्क आहे म्हणजे आपल्याला मोबाईल नंबर टाकणं कंपल्सरी आहे. ईमेल आयडी आपण नाही टाकला तरी चालणार आहे, ते ऑप्शनल आहे. तर या बॉक्समध्ये मोबाईल नंबर टाका. जो नंबर टाकणार आहे त्या नंबरवरती एक ओटीपी पुन्हा येईल आपला मोबाईल नंबर व्हेरीफाय करण्यासाठी. ओटीपी टाका आणि व्हेरीफाय करा. आता बघा, आपला आधार कार्ड, मोबाईल नंबर व्हेरीफाय झालेला आहे कॉन्टॅक्ट डिटेल मध्ये. आता थोडंसं स्क्रोल करायचं, खाली यायचंय. आता इथे बघा फार्मर डिटेल. ज्या शेतकऱ्याचं तुम्ही फार्मर आयडी बनवताय त्यांचे पूर्ण डिटेल्स इथं ऑटोमॅटिक फेच होणार आहे. आपल्याला फक्त चेक करायचंय आणि मराठीमध्ये जे नाव आलेलं आहे त्यामध्ये जर काही करेक्शन असेल, तुम्हाला वाटत असेल व्यवस्थित नाव नाही आलं, तर तुम्ही चेंज करू शकता. फक्त लक्षात ठेवा, जे नेम मॅच स्कोर दाखवते ते तुम्हाला एक्झॅक्ट ठेवायचं आहे. म्हणजे 99% किंवा 100%, 100% मॅच असायला पाहिजे. बाकी अजून इथे इन्फॉर्मेशन पाहायला मिळणार आहे तुम्हाला, जसं की जेंडर काय आहे, एज किती आहे, डेट ऑफ बर्थ काय आहे, शेतकऱ्याच्या वडिलाचं नाव काय आहे, हे सर्व डिटेल आधारवरून इथे ऑटोमॅटिक येतात. तुम्हाला चेक करून घ्यायचंय व्यवस्थित बरोबर आहे का. आणि थोडंसं स्क्रोल करायचंय, खाली यायचंय. आता इथे बघा, फार्मर डिटेल मध्ये तुमचा फोटो फेच होणार आहे. फोटो नाही आला एखाद्या वेळेस तरी काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही हे रजिस्ट्रेशन तरी सुद्धा कंटिन्यू करू शकता. आता खाली बघा, न्यू बिझनेसचं एक ऑप्शन आहे. जर तुम्ही काही बिझनेस करत असाल, म्हणजे शेतकरी काही बिझनेस करत असाल तर येस करा, नाही तर नो करा. तुमची मर्जी, शेतकऱ्याला विचारा आणि येस नो तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. आता इथे बघा, रेसिडेन्शियल डिटेल्स. काही डिटेल्स ऑटोमॅटिक येणार आहे आणि काही डिटेल्स तुम्हाला इथे भरायचे आहे. जसं की तुमचा जिल्हा कोणता आहे, तालुका कोणता आहे, गाव कोणतं आहे, हे तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. तर हे जे रेसिडेन्शियल डिटेल्स आहेत म्हणजे काय, की जो शेतकरी तो कुठं राहतो, त्यांचं गाव कोणतं आहे राहण्याचं, ते आपल्याला इथे सिलेक्ट करायचं आहे. हे नाही की तुमची शेती कुठे आहे. एखाद्या वेळेला गाव वेगळं असतं, शेती वेगळ्या गावामध्ये असते, असं पण असतं.
तर हे जे आहे ते तुमच्या राहण्याचा जो पत्ता आहे तो तुम्हाला इथे ऍड करायचा आहे. म्हणजे जो शेतकरी आहे त्यांचा राहण्याचा पत्ता इथे ऍड करायचा आहे. तर स्टेट तर ऑटोमॅटिक येणार आहे. तुमचा जिल्हा सिलेक्ट करा, त्यानंतर तालुका सिलेक्ट करा आणि गाव सिलेक्ट करा. पिनकोड सुद्धा ऑटोमॅटिक येऊन जाईल. आता पुन्हा थोडंसं स्क्रोल करायचंय, खाली यायचंय. आता बघा लँड होल्डर डिटेल, म्हणजे तुमच्याकडे जी शेती आहे ती तुम्ही स्वतःच्या नावाने तुमच्या किंवा तुम्ही भाड्याने चालवायला घेतलेली आहे, कधी कधी ठेक्याने सुद्धा घेतलेली असते, ते एक प्रमाणे रेंटनीच आहे, तर ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. तर यांच्या केसमध्ये फक्त ओनर म्हणूनच ऑप्शन येत आहे. तर एकच ऑप्शन आहे, ते सिलेक्ट करून घ्या ओनर. खाली ऑक्युपेशन डिटेल मध्ये येणार आहे की ऍग्रिकल्चर आपला बिझनेस आहे आणि लँड ओनिंग फार्मर आहे, म्हणजे स्वतःच्या नावावरची जागा आहे, शेती आहे आणि त्याच्यावर आम्ही शेती करतो, या प्रकारचे डिटेल इथे आलेलं आहे. आता थोडंसं पुन्हा खाली यायचंय. इथे लँड डिटेल ओन लँड, म्हणजे आपल्या नावावरती ज्या काही शेती आहे ते आपल्याला इथे डिटेल्स ऍड करायचे आहेत. म्हणजे कोणत्या कोणत्या ठिकाणी आपली किती किती शेती हे आपल्याला इथून ऍड करायचे. किती शेती आहे हे ऑटोमॅटिक येणार आहे, फक्त कोणत्या लोकेशनला आहे ते आपल्याला इथे सिलेक्ट करायचं आहे. तर फेच लँड डिटेल या ऑप्शनवरती क्लिक करा. त्यानंतर तालुका सिलेक्ट करायचा आहे, त्यानंतर गाव सिलेक्ट करायचं आहे. आता इथे आपल्याला सर्वे नंबर टाकायचा आहे. सर्वे नंबर टाकून सबमिट केल्यानंतर इथे समोर नावाची लिस्ट येणार आहे. या सर्वे नंबर मध्ये किती किती लोकांचे नाव आहेत, जेवढे शेतकरी आहेत त्यापैकी फक्त आपल्याला त्या शेतकऱ्याचं नाव इथे सिलेक्ट करायचं आहे ज्याचं आपण कार्ड बनवतोय. ठीक आहे, एका गट नंबर मध्ये बरेचसे नावं असू शकतात, तर आपल्याला फक्त आपलंच नाव सिलेक्ट करायचं, म्हणजे त्या शेतकऱ्याचं ज्याचं आपण कार्ड बनवतोय. आधी इथे बघा वरती एक ऑप्शन आहे, जर आपलं नाव या लिस्ट मध्ये येत नसेल तर या बटनावरती आपल्याला क्लिक करायचंय. परंतु याबद्दलची जी डिटेल माहिती ती आपण एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये बघूया. आता सर्वे नंबरच्या समोर एक चेकबॉक्स येणार आहे, त्याला क्लिक करा. थोडंसं खाली या, इथे एक सबमिटचं ऑप्शन मिळेल, त्या बटनावरती क्लिक करा. म्हणजे आपली लँड इथे ऍड झालेली एक. याचप्रमाणे मित्रांनो तुमची वेगवेगळ्या ठिकाणी शेती असेल तर ती सुद्धा तुम्ही फेच लँड डिटेल करून इथे ऍड करू शकता. इथे एक एक करून तुम्ही ऍड करू शकता, खाली लिस्ट तयार होणार आहे. तर यांची आता एकच आहे. तर आता आपल्याला जे लँड आपण इथे ऍड केलेलं आहे ते व्हेरीफाय करायला लागणार आहे. तर व्हेरीफाय ऑल लँड ही जे बटन आहे त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. जसं आपण व्हेरीफाय लँड या बटनावर क्लिक करणार तर हे ऑटोमॅटिक इथे टिक होऊन जाणार आहे. सगळ्यात समोर जो चेकबॉक्स आहे तो. आता बघा इथे खाली आल्यानंतर इथे टोटल दाखवणार आहे. मग समजा तुमची 4 ठिकाणी शेती आहे तर 4 टोटल दाखवेल, किती शेती तुमच्या नावावरती आहे, किती किती वेगवेगळ्या ठिकाणी आहे ते सर्व दाखवून देईल इथं, टोटल किती एरिया वगैरे आहे. आता आपले डिटेल्स टाकून सगळे झालेले आहेत. आता आपल्याला हे अप्रुव्हल साठी पाठवायचं आहे डिपार्टमेंटला. तर इथे बघा डिपार्टमेंट अप्रुव्हलचं ऑप्शन आपल्याला मिळणार आहे. सिलेक्ट डिपार्टमेंट फॉर अप्रुव्हल. तर इथे एकच डिपार्टमेंट दिलेलं आहे सध्या, रेव्हेन्यू डिपार्टमेंट. आता आपल्याला फार्मरचं कन्सेंट द्यायचं आहे, परंतु इथे बघा फार्मर कन्सेंट मध्ये ऑप्शनच ओपन झालेलं नाहीये. म्हणजे आपलं काहीतरी चुकलेलं आहे, कुठंतरी आपलं काहीतरी एरर येत आहे. तर आता खाली आल्यानंतर बघा इथे एरर दाखवते आपल्याला. एररवरती क्लिक केलं तर फार्मर डिटेल आर इनव्हॅलिड, प्लीज चेक द प्रोव्हाइडेड इन्फॉर्मेशन. म्हणजे आपण काहीतरी टाकलेली इन्फॉर्मेशन मध्ये चूक झालेली आपली. आता वरती येऊन बघू फार्मर डिटेल मध्ये काही चुकलंय का. तर बघा इथे फार्मर डिटेल मध्ये कास्ट कॅटेगरी जी आहे ती आपण सिलेक्ट नाही केलेली आहे. ही मॅन्डेटरी आहे, याला स्टार मार्क आहे, पण आपण ते विसरलोय. तर आता इथे बघा SC ST OBC आणि जनरल यापैकी तुमची कोणती कास्ट आहे ते तुम्ही सिलेक्ट करा. जर तुम्ही SC ST OBC पैकी येत असाल तर तुम्हाला इथे कास्ट सर्टिफिकेटचा नंबर लागणार आहे. जसं की आता मी इथे SC सिलेक्ट करतो. जसं मी SC सिलेक्ट केली तर खाली बघा इथे जो ते तुमचा फोटो आहे त्याच्या समोर कास्ट सर्टिफिकेट नंबर टाकण्याचं एक ऑप्शन आलेलं आहे. आता यांच्या केसमध्ये हे जनरल आहे, तर जसं मी जनरल इथे सिलेक्ट केलं तर खाली बघा कास्ट सर्टिफिकेट टाकण्याचं जे ऑप्शन होतं ते इथून गायब झालेलं आहे. तर याप्रमाणे जनरल कॅटेगरी असेल तर कास्ट सर्टिफिकेटचा नंबर लागणार नाहीये. जर SC ST OBC असेल तर कास्ट सर्टिफिकेटचा नंबर लागणार आहे. त्याचप्रमाणे तुम्ही सुद्धा तसंच तुमचं चेक करून घ्या. आता खाली येतोय, आपण पुन्हा आता अप्रुव्हलसाठी पाठवतोय. तर बघा आता फार्मरचं कन्सेंटचं ऑप्शन आहे ते ओपन झालेलं आहे. आपण त्या चेकबॉक्सवरती क्लिक केलंय. त्याचप्रमाणे आता तुम्हाला सुद्धा करून घ्यायचंय. खाली या येस नोचं ऑप्शन आहे ते येस करा. जेवढे पण खाली बॉक्स आलेले आहेत ते सगळे कन्सेंट देऊन टाका, चेक मार्क करा. आता खाली बघा इथे सेव्हचं ऑप्शन येईल. एखाद्या वेळेला मित्रांनो इथे तुम्हाला सेव्हचं ऑप्शन येणार नाही, सेव्ह अँड ड्राफ्टचं ऑप्शन येईल. तर एखाद्या वेळेला असं एरर येतं तर त्यावेळेला काय करायचं, तुम्ही सेव्ह अँड ड्राफ्ट करून ठेवायचे आणि थोड्या वेळानंतर पुन्हा लॉग इन करायचंय आणि जे सेव्ह केलेलं आहे, ड्राफ्ट मध्ये सेव्ह केलेला आहे तुमचा डेटा, तो पुन्हा तुम्ही अपलोड करू शकता. तर आता इथे तर सेव्हचं ऑप्शन येत आहे, तर आपण इथे सिंपल सेव्ह करून घेऊया. या व्यतिरिक्त काही एरर आलं तुम्हाला तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा, आपण त्याचं सोल्युशन नक्कीच बघूया. आता आपल्याला इथे ई साइन करायचं. ई साइन करण्यासाठी आपल्याकडे पुन्हा 2 ऑप्शन येणार आहे, एक बायोमेट्रिक आणि एक OTP. तर आपण OTP थ्रूच करणार आहे. तर OTP वरती सिलेक्ट ठेवा आणि प्रोसीड टू ई साइन या बटनावरती क्लिक करा. तर आता ई साइन साठी याप्रमाणे ऑप्शन येणार आहेत. तर इथे आपल्याला आधार नंबरवरतीच राहू द्यायचंय टिक मार्क आणि इथे खालच्या बॉक्समध्ये आधार नंबर टाकायचा आहे शेतकऱ्याचा आणि त्यानंतर आधार OTP वरती सिलेक्शन राहणार आहे, ते तसंच राहू द्या. खाली या गेट OTPच्या ऑप्शनवरती क्लिक करा. आता बघा आधारला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवरती पुन्हा एक OTP पाठवला जाईल. तो OTP तुम्हाला या बॉक्समध्ये टाकायचा आहे. इथं खाली चावीवाला ऑप्शन आहे, OTP टाका आणि कन्सेंट देऊन सबमिट या बटनावरती क्लिक करा. बघा थोडीशी प्रोसेस होईल ई साइन करताना. जसं ई साइन कंप्लीट होईल तुमचं रजिस्ट्रेशन इथं सक्सेसफुल झालेलं आहे.
तर बघा रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झालेलं आहे. एक एनरोलमेंट आयडी तुम्हाला इथे मिळणार आहे. आता थोडंसं खाली या, इथे तुम्हाला डाउनलोड पीडीएफचा ऑप्शन मिळेल. तर इथून ही पीडीएफ डाउनलोड करून घ्या, तुमच्या कम्प्युटरमध्ये सेव्ह करून ठेवा आणि जे शेतकरी आहे त्यांना सुद्धा ही प्रिंट आउट देऊन टाका. आता सध्या फक्त आपलं फार्मर आयडी साठी रजिस्ट्रेशन झालेलं आहे. जेव्हा अप्रूव्हल येईल तेव्हाच आपल्याला आयडी इथे जनरेट होऊन मिळणार आहे. तर बघा याचं स्टेटस बघण्यासाठी पुन्हा आपल्याला सीएससी थ्रू लॉग इन करून ॲग्रीस्टेकच्या या वेबसाईटवरतीच यायचं आहे. आता इथे पुन्हा आधार नंबर टाकायचा आहे आणि साईटला क्लिक करायचं आहे. तर याप्रमाणे तुमच्याकडे एक पॉपअप येईल, ज्यामध्ये बघा असोसिएटेड फार्मर एनरोलमेंट आयडी सुद्धा पाहायला मिळेल आणि जे अप्रुव्हल वर्क फ्लो स्टेटस आहे ते तुम्ही इथे बघू शकता. सध्या पेंडिंग दाखवतोय कारण आपण आत्ताच फॉर्म टाकलेला आहे. तर याप्रमाणे तुम्हाला इथं स्टेटस दाखवणार आहे. तर याप्रमाणे तुम्ही इथं स्टेटस चेक करू शकता. तर बघा मित्रांनो, ही संपूर्ण प्रोसेस होती फार्मर आयडी म्हणजेच शेतकऱ्याचं ओळखपत्र काढण्याची. जर तुम्हाला दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा झालेलं असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ मित्रांनो नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.